शाम हमारे संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो राधा जी को लाना। आप जब आना तो राधा जी को लाना। आकर मुरली बजाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो गोपियों को लाना। आप जब आना तो गोपियों को लाना। आकर रास रचाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो ग्वालों को भी लाना। आप जब आना तो ग्वालों को भी लाना। आकर गौए चराना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो नारद जी को लाना। आप जब आना तो नारद जी को लाना। आकर वीणा बजाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो ब्रह्मा जी को लाना। आप जब आना तो ब्रह्मा जी को लाना। आकर वेद सुनाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो अर्जुन जी को लाना। आप जब आना तो अर्जुन जी को लाना। आकर गीता सुनाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो हनुमान जी को लाना। आप जब आना तो हनुमान जी को लाना। आकर भक्ति जगाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो शंकर जी को लाना। आप जब आना तो शंकर जी को लाना। आकर डमरू बजाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। आप जब आना तो वापस नहीं जाना। आप जब आना तो वापस नहीं जाना। आकर सुख शांति देना हमारे सत्संगत में। आप जब आना आप जब आना तो वापस नहीं जाना। आकर सुख शांति देना हमारे सत्संगत में हमको अपना बनाना हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत में आना सुंदर शाम। हमारे सत्संगत बोला में आना सुंदर शाम। खूप छान म्हणजे. हरिओम. हरी ओम. ही जी भजन आहेत ना, आपण मिशन मध्ये म्हणतो पुष्कळ, ती अशी झाली आणि कानावर पडली म्हणजे परत ती अशी मनामध्ये रेंगाळतात. हम्म. तर
आज सुरू करूया चिन्मय मिशनच्या या साप्ताहिक अभ्यास वर्गात. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण तैत्तरीय उपनिषद सुरू करत आहोत. मागच्या वेळेस प्रस्तावना झाली आणि अ, मागच्या वर्गामध्ये काय काय झालं रेवतीताई सांगतील आपल्याला सार रूपाने. प्रार्थना, सॉरी, प्रार्थना. हा. हरि ओम. तीनदा ओम. कॅमेरे ऑन करा शक्य तितके. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् त्वमच्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु एव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। हरि ओम. हरि ओम. धन्यवाद सोनी काकू. आता मागील वर्गाचा आढावा घेतील डॉक्टर रेवती जावडेकर. हरि ओम. सगळ्यांना नमस्कार. ओम श्री चिन्मय सद्गुरुवे नमः. आता आपण मागच्या वर्गापासून तैत्तिरीय उपनिषदामध्ये स्वाध्याय प्रारंभ आपण केलेला आहे. तर उपनिषद म्हणजे काय वगैरे हे आपण आधी बघितलेलंच आहे. उपनिषद हे काय करतात तर अव्यक्त तत्व हे व्यक्त करतात. म्हणजे
आत्मतत्व किंवा सत्यतत्व आपण ज्याला म्हणतो त्याविषयी चर्चा किंवा त्याविषयी संपूर्ण ज्ञान उपनिषद आपल्या समोर मांडतात. आत्मनिष्ठ अनुभवाचं वर्णन आपल्या भाषेमध्ये आपल्याला करताच येत नाही आणि ते वर्णन कसं करायचं तर त्यापुढे भाषेला मर्यादा पडते. पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत जे आपण जग जाणतो, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतं या जगामध्ये. तर ते आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला तरी त्या अनुभवाचं कथन सुद्धा आपण स्पष्टतेनं आपल्या शब्दामध्ये करू शकू याची काही खात्री नसते. ते पण आपण पूर्णतः 100% करू असं आपल्याला काही सांगता येत नाही, असं गुरुदेव सांगतात. तर ज्या वेळेला शरीर, मन आणि बुद्धी ह्यांच्या पलीकडे ध्यानावस्थेमध्ये जाऊन ज्याची आपण अनुभूती होतो अव्यक्ताची किंवा आपल्या स्वतःच्या याची स्वस्वरूपाची आपण अनुभूती घेतो, त्याला आत्मा म्हणतो, सत्यतत्व म्हणतो, सत्य म्हणतो, ब्रह्म म्हणतो, आनंद म्हणतो. वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळेला आपल्या समोर येतात. तर त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव कथन करणं हे शब्दामध्ये तर खूपच अवघड आहे. तो अनुभव घेणारा आणि जो गुरु आहे तो आपला अनुभव सांगणं शिष्याला आणि आपल्याप्रमाणे शिष्याला करणं हे खूप कठीण काम आहे. पण तरी सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी हे कठीण काम जरा सोपं करण्याचा प्रयत्न आपल्यासाठी, सामान्य माणसांसाठी किंवा शिष्यांसाठी केलेला आहे. आणि अनंत तत्वाची अनुभूती दुसऱ्याला जरी सांगता येणार नाही, शिकवता येणार नाही, तरी त्यांनी अशी एक भाषा निवडली यासाठी की ज्या भाषेमार्फत ते आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात आणि ती अशी सुसंस्कारित सहृदय भाषा जी अतिशय स्पष्ट आहे अशी संस्कृत भाषेमध्ये त्यांनी हे सगळं आपल्या समोर मांडलं. आणि आत्मनिष्ठ अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी जे शब्द जिथे अर्थपूर्ण नादाने आणि गर्भितार्थाने वापरले जातात अशी ही भाषा आपल्याला उपनिषदामध्ये दिसते. आपण बघतो की आपण सांगतो की बाहेर गेलोय आपण आणि आपल्या घरामध्ये जर समजा आपली मुलगी किंवा मुलगा असेल किंवा आणि कोणी असेल तर त्यांना आपण सांगतो की स्वयंपाकघराकडे लक्ष ठेव, आत्ताच सगळं स्वयंपाक तयार करून ठेवला, तिथे मांजर, उंदीर, पाल वगैरे असं काही फिरकू देऊ नकोस, म्हणजे असं सांगतो. आणि हे सांगताना त्याचा असा पण अर्थ असतो की इतरही काही प्राणी तिथे येऊ नयेत असा, म्हणजे त्याचा आपण लक्षित अर्थ गृहीत धरतो, मुद्दाम सांगायला लागत नाही. तर आता आपल्या ह्या उपनिषद ह्यांच्या ग्रंथामध्ये, श्रुती ग्रंथामध्ये अनंत असे हे सत्यतत्व जे आहे ते गर्भित अर्थाच्या शब्दांनी, नादाने भरलेलं आहे. आणि त्यातील प्रत्येक शब्द जो आहे तो आपल्याला एका विशिष्ट अर्थाने वापरलेला असतो. ह्यासाठी संस्कृत भाषा बघितलंच आपण की संस्कृत आपण वापरतो आणि आपल्याला मग ते गुरु किंवा आपले जे आचार्य असतात ते आपल्याला समजावून सांगतात आणि ते शिष्य ग्रहण करतो. हे सगळं ह्या उपनिषदामध्ये येतं. आणि असे गुरु भेटतात का आपल्याला? तर आता गुरुदेवाने त्याच्यावर असं भाष्य केलंय की आत्ताचे गुरु अंध अप्रबुद्ध गुरुचे पूजन करतात आत्ताचे लोक. म्हणजे ते थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय की तुम्ही नीट गुरु निवडून घेतले पाहिजे. कुणाचं काय ऐकायचं, कुठे जायचं, काय करायचं ह्याची तुम्हाला स्वतःला पडताळणी करता आली पाहिजे. दासबोधामध्ये सांगितलेलं आहे की अडक्याचे 3 गुरु करायचे असतील तर जा, मला गुरु करायचा असं म्हणून कुणाकडेही आपण जाऊ शकत नाही. जे आपल्याला ब्रह्मतत्वाचं खरोखर ज्ञान देतील आणि आपल्याला आपल्याकडून काही विपरीत गोष्टी मागणार नाहीत किंवा आपल्याला काही विपरीत मार्ग दाखवणार नाहीत, ह्याची आपल्याला शहानिशा स्वतःला करता आली पाहिजे. ते आपल्यासाठी फायद्याचं असतं. आणि गुरूंची अवहेलनाही काही काही वेळेला जे खरोखरच आचार्य चांगले असतात अशांची अवहेलनाही झालेली आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळते. आणि गुरुदेवांनी स्वतःच त्याचा अनुभव घेतलेला होता की ते जेव्हा उपनिषदांचा प्रसार करण्यासाठी समाजामध्ये आले तेव्हा लोकांनी त्यांच्यावर खूप मोठा आक्षेप घेतला, वेगवेगळ्या पर्यंतची त्यांना पत्र लिहिली, धमक्या दिल्या, बऱ्याच गोष्टी त्यांना अनुभवाला आल्या.
ते अवहेलना पण होते सद्गुरूंची, आणि जे गुरु पदास प्राप्त नाहीत अशा लोकांचा जय जयकार पण होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ज्यांना नीट समज नाहीये अशा लोकांकडून होत असतात. तर आपल्याला असं पण सांगितलं की एखादं जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ते आपण आधी समजवून घेतो आणि मग नंतर त्याचा उपयोग करतो. तसंच हे उपनिषदामध्ये वेगवेगळ्या पद्धती आपल्याला सांगतात, पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सत्यतत्वाचं ज्ञान देतात आणि आपल्याला त्यानुसार उपासना करण्याचे पण बरेच मार्ग आपल्याला ते दाखवतात. तर गुरु आणि शिष्य ह्या दोघांतील आंतरिक अनन्यत्व आणि परस्परांमध्ये दिव्य सुसंवाद जेव्हा खरं होईल तेव्हाच तो अनुभव गुरु आपल्याला शिष्याला देऊ शकतात. आणि हे साध्य करण्यासाठी उपनिषदांमध्ये निरनिराळ्या उपासना पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धती उपासनेच्या सांगितल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की सत्यतत्व किंवा हे ब्रह्म वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाणू शकतो. तर आपल्याला सगुण म्हणू की निर्गुण म्हणे रे, आपल्याला माहितच आहे ते सगुण रूपात असतं, निर्गुण रूपात असतं. मग ते काय असतं? मग निर्गुण उपासना आपल्याला एकदम करायला येते का? तर नाही येत आपल्याला. निर्गुणामध्ये आपल्याला आलंबन नसतं आणि फक्त विचाराचं काम असतं, आणि विचार हे शास्त्राला धरून व्हावे लागतात आणि ते होण्यासाठी गाढा अभ्यास असावा लागतो. तर आपल्यासाठी सोपं सगुणोपासना असते. आणि सगुणोपासना म्हणजे प्रतीकोपासना. म्हणजे काय तर निकृष्ट वस्तूमध्ये उत्कृष्ट वस्तूची धारणा मनामध्ये करून त्याविषयी पूज्यभाव ठेवून त्या त्याचा त्याचं चिंतन मनन पूजन करणं हे सगुणोपासनेमध्ये अपेक्षित आहे. आपल्यामध्ये आपल्याला शिवलिंग दिसतं, शाळीग्राम दिसतो, ओंकाराचं तत्स्वरूप ओंकार समोर असतो, किंवा मग मूर्तीपूजा आपण करतो. मूर्ती कशाची असू दे, पाषाणाची असू दे किंवा धातूची असू दे, किंवा फोटो असू दे, किंवा अशा पद्धतीने आपण ही उपासना अशा आपल्याला सांगितलेले. त्यांनी काय होतं, उपासना आपल्या वेदवाङ्मयातील 1/3 भाग, 1/3 भाग हा पूर्णतः ह्या उपासनेने असा व्यापलेला आहे. उपासनाच आपल्याला सांगितलेले आहे. जरी आपण म्हणत असलो उपासना हे कर्म आहे आणि कर्माने कधीही ज्ञान प्राप्ती होत नाही, तरी पण साधकाला अधिकार प्राप्तीसाठी आणि आपली मनोभूमिका तयार करण्यासाठी उपासना अत्यंत आवश्यक आहे, असं प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला सांगितलेलं जातं. आपल्या मनामध्ये नैतिकता, सदाचार संपन्न जीवन, आत्मनिग्रह, निष्काम कर्म, भक्ती हे कशामुळे येतं? हा अधिकार उपासनेने त्या शिष्याला, साधकाला प्राप्त होतो. तर ते करणं आवश्यक आहे असं गुरुदेव सांगतात. साधकामध्ये बुद्धीची एकाग्रता, कुशाग्रता ही हवीच हवी. त्याशिवाय उपनिषदाचं ज्ञान तो आत्मसात करू शकणार नाही. साधकाची चित्त एकाग्रता आणि बौद्धिक समतोल ह्यांचा विकास होण्यासाठी उपासना ही अत्यंत आवश्यक आहे असं गुरुदेव पुन्हा पुन्हा सांगतात. आणि तैत्रीय उपनिषद हे काय आहे? तैत्रीय उपनिषदाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. ते नक्की काय आहे? तैत्रीय हे नाव कसं पडलं त्याच्याविषयी आख्यायी येते आपल्यासमोर. तैत्रीय हे कृष्ण यजुर्वेदातील तैत्रीय अरण्यकाचा एक भाग म्हणून येतं, यजुर्वेदामध्ये येतं हे. आणि म्हणजे त्यामध्ये असं सांगतात, म्हणजे एक आख्यायिका आहे. एक आख्यायिका आपल्याला पचनी पडते आणि एक समज आहे ती आपल्याला म्हणजे ती आवडत नाही आपल्याला. त्या दोन पद्धतीने आपण ह्याचा विचार करू शकतो असं गुरुदेव म्हणतात. की वैशंपायन ऋषी होते, त्यांच्या याज्ञवल्क ऋषी नामक एक शिष्य होते. मग त्यांनी आपली सगळी ब्रह्मविद्या याज्ञवल्क ऋषींना दिली. तर याज्ञवल्क ऋषींनी ती आत्मसात केली. पण दुर्दैवानं झालं काय, काही कारणानंतर त्यांच्यामध्ये वैचारिक भेद उत्पन्न झाला. त्यामुळे ते आपल्या गुरुपासून याज्ञवल्क ऋषी दूर गेले. तर वैशंपायन ऋषी म्हणाले की तुला जी मी विद्या दिलेली आहे ना, ती तू मला परत दे. त्या विद्याचा ते परत माझ्याकडे आली पाहिजे ती विद्या.
तर याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात हे गुरु बरे आहे, मी देतो. आणि ते त्यांचे जे बाकीचे शिष्य आहेत वैशंपायनांचे, त्यांना ती विद्या, त्यांनी जो स्वतः अनुभव घेतलेला आहे त्या सकट, म्हणजे त्याच्यात ॲडिशन करून त्यांनी ती विद्या वैशंपायन ऋषींच्या इतर शिष्यांना परत दिली. तर ती दिली आणि मग अशा प्रकारे ही जी गुरुपरंपरेने चालत आलेली विद्या आहे ती जिवंत राहिली आणि ती पुढे पुढे जात राहिली. अशा ही आख्यायिका त्याच्यामध्ये असं अशी आख्यान येतं एक, किंवा अशा काही जणांचं तित्तर पक्षी. तित्तर पक्षी म्हणजे पारवा किंवा कबूतर, जे कबूतर अतिशय चाणाक्ष, सूक्ष्म दृष्टीने सगळं पाहणारं आणि खूप हुशार प्राणी आहे कबूतर. तर तैत्तरीय म्हणजे काय, तर तित्तर पक्षी, तित्तर पक्षाचं रूप वैशंपायन ऋषींच्या शिष्याने घेतलं आणि असं त्यांनी कल्पिलं की जणू काही याज्ञवल्क्यांनी आपल्या मुखातून ती विद्या बाहेर टाकली आणि ती त्यांनी प्राशन केली. तर हे तैत्तरीय म्हणजे तित्तर पक्षाने ती ग्रहण केली. अशा पद्धतीनं एक विचार ते म्हणतात, पण तो आपल्याला सुज्ञ विचार करणाऱ्या माणसाच्या दृष्टीने ही उपमा किंवा हे आपल्याला आवडत नाही. म्हणजे असं कोणीतरी टाकलंय आणि त्यांनी घेतलंय, हे बरोबर वाटत नाही. त्यामुळे ही म्हणजे ठीक आहे, म्हणजे तित्तर पक्षी हा अतिशय थोडक्यात आपण असं घ्यायचं त्याच्यातनं की इतर पक्षासारखं चाणाक्ष सूक्ष्म बुद्धी असलेला, एकाग्र बुद्धी असलेला शिष्य हवा, एवढं आपण त्यातनं घेऊ शकतो असं गुरुदेव सांगतात. तर हे अशा पद्धतीने हे तैत्तरीय उपनिषद आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये शिक्षा वल्ली, ब्रह्मानंद वल्ली, भृगु वल्ली अशा 3 वल्लीमध्ये उपासना आणि शिष्यानी काय करायचं आणि मग ते पुढं कसं जातं भृगुवल्लीमध्ये आणि कशा पद्धतीने उपासना पुढे जाते, शिष्याने कसं राहायचं, वेगवेगळ्या तऱ्हेच्या कोशाच्या उपासना आणि नंतर शेवटी त्याला तेव्हा ही ही ब्रह्मविद्या प्राप्त होते, तेव्हा त्याच्या मनाची अवस्थिती काय आहे, तर ते सगळं आपल्याला या उपनिषदामध्ये शिकणार आहोत आपण. आणि या उपनिषदाची जी सुरुवात आहे ती सुरुवात नेहमी काय आहे की प्रत्येक हा विषय तर अगदी सूक्ष्म आहे, त्याच्यासाठी एका ठिकाणी निवांतपणे गुरुच्या जवळ बसून ती शिक्षा घेतली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून तर उप म्हणजे जवळ, म्हणजे निश्चयाने बसणे आणि शद म्हणजे अवसाधन विसरण आणि गती असा त्याचा अर्थ होतो. निश्चयाने गती आपल्या गुरुच्या समोर बसून ह्याचं अध्ययन करायला पाहिजे, त्यांनी अध्यापन करायला पाहिजे. अध्ययन अध्यापनामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये म्हणून ह्या विश्वशक्तीला केलेली प्रार्थना, ही प्रार्थना आहे पहिलं जी शांतीपाठ आहे ती विश्वशक्तीला केलेली, अतिशय अर्थभावानं केलेली, गुरु शिष्यांनी दोघांनी मिळून केलेली ही प्रार्थना आहे की आमचं हे अध्ययन अध्यापन सफल होऊ दे, त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची अडचण किंवा कुठल्याही तऱ्हेचं द्वेष पण नकोय. जसं की आता आपण बघितलं की तित्तर पक्षाची आपण आख्यायिका बघितली, त्यामध्ये गुरु आणि शिष्यांचं काहीतरी विचारामध्ये फरक पडल्यामुळे ते एकमेकापासून दूर झाले, अशी गोष्ट आमच्यामध्ये घडायला नकोय. अशा तऱ्हेची प्रार्थना करूनच ह्या परिपूर्णत्व अशा ही प्रार्थना करून देवकर्माचा क्रियाशील भाग हा आपला असतो आणि तिची अंतिम सिद्धी हेच प्रार्थनेची परिपूर्ती असते. म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण उपनिषदाचं अध्ययन अध्यापन करत असतो त्यावेळेला प्रार्थना करणं अत्यंत आवश्यक आहे असं गुरुदेव आपल्याला सांगतात. या प्रस्तावनेमध्ये साधारणपणे असं मला वाटतं की सगळे मुद्दे आलेले असावेत, काही राहिले असल्यास कोणी सांगू शकता. हरिओम. हरिओम. कोणाला सांगायचंय काही याच्याबद्दल? तर आता सगळ्यांनी ज्यांच्याजवळ पुस्तक आहे त्यांनी पुस्तक उघडा, पान 9. मंत्र आज मी म्हणते,
सगळ्यांनी आपल्या जागेवर वैखरीने म्हणजे आवाजात मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर आपल्यापैकी एक जणांनी वाचन करावं पुढचं. हम्म. हम्म. तैत्तिरीय उपनिषद अध्याय पहिला शिक्षावल्ली अनुवाक पहिला शांतिपाठ. ओम शन्नो मित्र शं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः इति प्रथमोनुवाक. त्या अर्थ कोण वाचतं? वाचायचंय का हा वाचायचंय. ठीक आहे, वाचू का मी? चालेल. कॅमेराही ऑन करू शकता. अन्वयार्थापासून सुरुवात करायची. हो हो. अन्वयार्थ. ओम नः मित्रः शम भवतु आम्हास सूर्य शुभ होवो. वरुणः शम भवतु वरुण आम्हावर कृपा करो. आर्यमान शम भवतु आर्यमाची आमच्यावर कृपा असो. इंद्रः बृहस्पतिः न शमः इंद्र आणि बृहस्पती आमच्यावर कृपा करोत. उरुक्रमः विष्णुः न शम त्रिविक्रम विष्णू आम्हास कल्याणप्रद ठरो. ब्रह्मणे नमः वायो ते नमः ब्रह्माला माझा नमस्कार. हे वायो तुला माझा नमस्कार. त्वम एव प्रत्यक्षम ब्रह्म असि तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. त्वाम एव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामि तुलाच केवळ मी प्रत्यक्ष ब्रह्म समजतो. ऋतं वदिष्यामि तुलाच मी ऋत म्हणेन. सत्यम वदिष्यामि तुलाच मी सत्य म्हणेन. तत् मा अवतु तो माझे संरक्षण करो. तत् वक्तारम अवतु वक्त्याचे म्हणजे आचार्यांचे रक्षण करो. अवतु माम माझे रक्षण करो. अवतु वक्तारम वक्त्याचे रक्षण करो. अवतु माम कृपया माझे रक्षण करो. अवतु वक्तारम वक्त्याचे रक्षण करो. ओम शांती शांती शांती. आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक त्रिवार शांती असो. भावार्थ. मित्र म्हणजे सूर्य आम्हाला कल्याणप्रद होवो. वरुण आमच्यावर कृपा करो. अर्यमा आम्हाला आशीर्वाद देवो. इंद्र व बृहस्पती यांची कृपादृष्टी आम्हावर होवो. 3 पावलांच्या अंतराने पाऊल टाकणारा सर्वव्यापी विष्णू आम्हाला शुभकारक होवो. ब्रह्माला नमस्कार असो. हे वायो तुम्हाला नमस्कार असो. तूच खरोखर ब्रह्म आहेस. केवळ तुलाच मी प्रत्यक्ष ब्रह्म असे मानतो. मी असे घोषित करतो की तूच योग्य आहेस. तूच सत्य आहेस. ते सत्य माझे रक्षण करो. ते वक्त्याचे रक्षण करो. माझे रक्षण करो. वक्त्याचे रक्षण करो. आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक त्रिवार शांती असो. पूर्ण वाचायचं ना ताई?
म्यूट झालंय तुमचं. अन्वयार्थामध्ये हम्म. जे आचार्यांचे म्हणायचंय त्या ठिकाणी आचार्यो असं छापलं गेलंय. हा हा. ते सगळ्यांनी दुरुस्ती करून घ्या. हा पूर्ण हे वाचायचं शेवटपर्यंत ना? हो, एखाद्या वेळेस काय आहे, मोठी जर कॉमेंट्री असली तर आपण मध्ये थांबून थोडं डिस्कस करतो. आता बघूया, तुम्ही वाचत राहा ओके. 11 पानापर्यंत. हा शांतिपाठ आचार्य आणि छात्र दोघेही एकत्रितपणे म्हणतात. वैदिक काळातील मान्यता पावलेल्या विश्वाच्या एकाच दिव्य शक्तीची जी प्रातिनिधिक रूपे आहेत, अशा देवतांची उपासना करण्यासाठीची ही प्रार्थना आहे. राम, कृष्ण वगैरे देवता ह्या नंतरच्या पौराणिक काळातील आहेत. हिंदू धर्माच्या अगदी सुरुवातीच्या काळी ईश्वरनिष्ठ लोक हे मित्र, वरुण, अर्यमा इत्यादी अनेक देवतांच्या स्वरूपात ओळखल्या जाणाऱ्या विश्वाच्या एकाच दिव्य शक्तीची तिला शरण जाऊन उपासना करीत असत. वेदवचनानुसार या सर्व देवता म्हणजे त्या अखिल विश्वाच्या मागे कार्य करणाऱ्या आणि त्यांच्यावर अधिराज्य चालवणाऱ्या एकाच दिव्य शक्तीची विविध नावे व रूपे होत. ज्या देवतांना येथे आवाहन केले आहे त्या देवता एकाच सर्व शक्तिमान परमेश्वरात असलेल्या या ना त्या शक्तीचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून मित्र म्हणजे प्राणशक्तीचे आणि दिवसाचे रक्षक तत्व होय. कारण आपल्यातील सर्व प्रेरक शक्ती व क्रिया या संपूर्ण आवेशाने व उत्साहाने दिवसाच्या वेळीच प्रकट होतात. वरुण, अपान, वायुरूप प्राण शक्तीचे व रात्रीचे नियमन करतो. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा आपणच आपल्याला एखाद्या मेहनतीच्या कामाला प्रवृत्त करतो, उदाहरणार्थ एखादी वजनदार वस्तू उचलणे, सरकविणे किंवा एखादा विचार मांडणे या व अशा प्रकारच्या क्रियांचे वेळी आपल्याला प्रदीर्घ श्वास घ्यावा लागतो किंवा उच्छ्वासाबरोबरच ही क्रिया तडीस नेली जाते व जोम संपतो. अर्यमा ही सूर्य व नेत्र यांची अधिष्ठात्री देवता होय. ब्रह्मांड शक्ती जेव्हा सर्व प्रेरक शक्तीचे आणि प्रकाशाचे उगमस्थान जो सूर्य त्याच्याशी एकरूप होतो, तेव्हा तिला या तादात्म्याच्या काली आणि त्या उपाधीच्या संदर्भात अर्यमा म्हणतात. सूर्य म्हणजे प्रकाशतत्व जर अस्तित्वात नसते तर जगातील सर्व घटना आणि वस्तू यांना डोळे प्रकाशित करू शकले नसते. कारण डोळा हे ज्ञानेंद्रिय केवळ प्रकाशाच्या माध्यमातच कार्य करू शकते. एखादी अत्यंत सर्वशक्तिमान दुर्बीण किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र हे सुद्धा कोणत्याही अंधाऱ्या ठिकाणच्या वस्तूला प्रकाशित करू शकत नाही. डोळे हे प्रकाशाच्या माध्यमातच केवळ कार्य करू शकतात. म्हणून प्रकाशाचे उगमस्थान असलेल्या सूर्याला मानवी डोळ्यांची अधिष्ठात्री देवता समजणे हे खरोखरच समर्थनीय व शास्त्रीय असेच आहे. ज्यांनी इंद्र ही मनुष्याच्या सर्व पराक्रमाचे आणि शारीरिक सामर्थ्याचे नियंत्रण करणारी देवता आहे, या संकल्पनेतील मर्म जाणून ते आत्मसात केले आहे, त्यांना जरी तिचे विशिष्ट स्थान दाखवून देणे शक्य नसले तरी आपल्याला इतके सहज म्हणता येईल की ते सामान्यपणे बाहूमधूनच प्रकट होते. बृहस्पती सुद्धा बुद्धिमत्ता व ज्ञान यांचे नियंत्रण करणारे असेच दिव्य प्रकटन आहे. विष्णू त्याच्या सर्व व्यापकतेमुळे सर्व हालचालींचे नियंत्रण करतो आणि म्हणून ती पायाची देवता होते. अशा प्रकारे मित्र, वरुण, अर्यमा, इंद्र, बृहस्पती आणि विष्णू या सर्व देवतांना कृपा करण्यासाठी आवाहन करून वैदिक काळातील आचार्य आणि छात्र हे त्यांच्यातील सामर्थ्यवान, प्राण, अपान शक्ती, कार्यक्षम दृष्टी
तत्पर बाहू, सुविद्यवाणी आणि निकोप अवयव यांचीच आराधना करीत होते. हेतू हा की त्यामुळे ते अहोरात्र जोमाने व सामर्थ्याने सुबुद्ध वैचारिक कार्य करू शकतील आणि त्यांच्यातील स्थूल भावांना दिव्यत्वाप्रत नेणाऱ्या परिवर्तनात्मक अध्ययनात स्वाध्यायात पूर्णता घडवून आणू शकतील. हा, जरा थांबूया. चालेल. कोणीतरी काय आतापर्यंत आपण जे वाचलं ते थोडक्यात सांगता, म्हणजे आपल्या शब्दात आपल्याला जे समजलं ते. इथे वेगळ्या वेगळ्या देवतांचं आवाहन केलं आहे आणि सगळ्या देवतांना आपल्याला अनुकूलता कशी प्राप्त होईल याबद्दल सांगितलं. शनिवार रविवार घेता नव्हता येत, शुक्रवार जायचं, शुक्रवारचं एक मिनिट मध्ये कोणीतरी हा, बोला. आता आपल्या आपण तत्वबोधात बघितलंय की आपल्या सगळ्या इंद्रियांच्या देवता कशा कशा आहेत. तर इथे काही देवतांचा उल्लेख केला आहे, जसं मित्र म्हणजे सूर्य, वरुण म्हणजे पावसाची देवता, आर्यमा ही पण सूर्य देवताच म्हटली जाते. पण सूर्याचंच प्रतिरूप किंवा त्याचं एक दुसरं नाव असं पण म्हणू शकतो आपण. इंद्र, बृहस्पती, विष्णू. आता हे सगळे जण आपल्याला कसे अनुकूल होवो असं इथे सांगितलं आहे श्रुतींनी. आणि मग पुढे आहे ते नमो ब्रह्मणे नमो वायो त्वमेव अजून पण वाचू आपण पुढे. हा, मग इतकंच झालंय आता ना. हरि ओम. आता दुसरं कोणी वाचेल? सगळ्यांना संधी. हो, चालेल. एकच सांगू का? सांग. इथे वायूचा उल्लेख असण्याचं कारण असं समजलं जातं की यजुर्वेदामध्ये वायू देवता ही प्रामुख्याने त्याचं महात्म्य आहे. आणि अंतरिक्ष लोक, ऋग्वेदाचा पृथ्वी लोक असतो, तसा यजुर्वेदाचा अंतरिक्ष लोक असतो. आणि अंतरिक्षामध्ये वायू हा सामर्थ्यवान असतो, म्हणून वायूचा उल्लेख या प्रार्थनेमध्ये आहे, कारण हे यजुर्वेदाचं उपनिषद आहे. ते एक मला माहिती असलेली एक गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटली. आणि मला पण थोडस कोट करायचंय. आता या उपनिषदामध्ये सुरुवातीचे 3 जे मंत्र आहेत तर ते म्हणजे इथे शंकराचार्यांनी म्हणजे आचार्यांचं भाष्य जे आहे त्याच्यामध्ये 3 आधी मंत्र येतात, शांती मंत्राच्या आधी सुद्धा. तर हे जे उपनिषद आहे तर ते आपलं म्हणजे आचार्यांचे सद्गुरूंचं ही शाखा आहे तैत्रीय उपनिषदाची. तर त्यासाठी त्यांनी हे 3 मंत्र इथे दिलेली आहेत एक्स्ट्रा, म्हणजे त्यांच्या प्रती एक समर्पण किंवा त्यांच्या प्रती एक आदर बुद्धी म्हणून त्यांनी अजून विशेष त्याच्यावर लिहिले म्हणजे मंत्र लिहिले आहेत. हरी. अजून कोणाला काही सांगायचंय? इथे आतापर्यंत जे झालं ना आणि याच्या पुढे जे होणार आहे, 2 राहिलेले 2 भाग आहेत याचे. इथे म्हणजे हा जो आता आपण वाचन केलेला आहे, इथे सर्व आपले इंद्रिय जे अध्ययनासाठी दोघांनाही, गुरूंच्याकडून जे आपल्याला श्रवण करायचं, गुरूंकडूनही ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या आपल्या सर्व इंद्रियांच्या क्षमता ह्या योग्य प्रकारे राहाव्यात याच्यासाठी ही केलेली प्रार्थना आहे. आणि तसंच शिष्याच्या सुद्धा, त्याच्या सुद्धा सर्व शक्ती, स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहावी, त्याचा अवयव सगळे चांगले राहावे, या दृष्टीने पहिला हा जो भाग आता आपण वाचला यामध्ये प्रार्थना केलेली आहे. म्हणून त्यात आपण पहा, मित्र, वरुण, आर्यमा या सगळ्या अशा देवता आहेत ज्या परमेश्वराच्याच देवता आहेत. परमेश्वराच्या शक्ती अंतर्गत या सर्व शक्ती काम करत आहेत, हे महत्वाचं आहे इथे.
त्यांच्या शक्ती अंतर्गत या सगळ्या काम करत आहेत. तर या देवतांचं या ठिकाणी वर्णन आहे, जे तुमच्या इंद्रियांना शक्ती प्रदान करो की तुम्ही हे श्रवण करू शकाल. हा याचा महत्वाचा भाग आहे. कारण नमस्ते वायूपासून चेंज होईल सगळं. ही म्हणजे अभ्यासाची पूर्वतयारी आहे दोघांचीही, दोघांची श्रवण करायची आणि शिकवणाऱ्याची. त्याचे शारीरिक बल, मानसिक, बौद्धिक ही सगळी पात्रता योग्य असली पाहिजे. त्याच्यासाठी ही या देवतांना प्रार्थना केलेली आहे. मला एक विचारायचं आहे, शंका म्हणजे त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकतील कोणीतरी. आपल्याला आपण आधीच्या उपनिषदात आपण जे शिकलोय त्याच्यामध्ये असं म्हणजे ती स्टोरी आली आहे की ब्रह्म हे येतं आणि मग सांगतं की हा जो देवांवर देव आणि असुर यांच्यामधला संग्राम झाला आणि देव जिंकले आणि देवांनी स्वतःवर म्हणजे आम्ही असुरांवर विजय प्राप्त केलाय आणि त्याचं सेलिब्रेशन करतोय असं समजून हे करायची गरज नाहीये. तर ते ब्रह्म येऊन सांगत असतं. ती जी गोष्ट आपण बघितलीये त्याच्यामध्ये वायूपेक्षा ब्रह्म हे सुपिरियर लेवलला आहे असं सांगितलं होतं, बरोबर? आणि आता आपण म्हणजे त्यालाच कॉन्ट्राडिक्ट करतोय का? या म्हणजे मला असं म्हणायचंय की म्हणजे उपनिषदात एका उपनिषदामध्ये असं सांगितलंय की ब्रह्मतत्व हे सर्वश्रेष्ठ आहे आणि दुसऱ्या उपनिषदामध्ये मग वायूला का ब्रह्म म्हटलेलं आहे असं म्हणजे मला असं एक विचारावं असं वाटलं. बरोबर आहे. त्या कथेमध्ये वायूकडून सुद्धा ते गवताचं पात उचलल्या जात नाही. करेक्ट. असं तुम्हाला म्हणायचं, कारण ते आलेली आहे एक स्टोरी तशी. ती आपल्या उपनिषद गंगामध्ये आहे आणि आपण ती स्टोरी डिटेलमध्ये आपण मागच्या उपनिषदामध्ये बघितली की म्हणजे हे तत्व सगळ्यात वरती आहे. मग वायूला ब्रह्म म्हणण्यामागे काय लॉजिक असेल? बरोबर आहे ना. आता मी अजून आपण पुढे गेलेलो नाहीये, तिथपर्यंत पोहोचलेलो नाहीये. बरं, आपण त्याच्या मधात तुम्ही हा प्रश्न केलेला आहे. कारण नमस्ते वायू त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. तर इथे तुम्ही जो त्या ठिकाणी वायूचा अर्थ घेत आहे ते पंचमहाभूत आहे. आणि इथे वायू जो आपल्याला आता तुम्ही पुढे समजणार आहे ही चैतन्य शक्ती आहे, ही प्राणशक्ती आहे, ही चैतन्य शक्ती आहे, ज्याच्यामुळे सर्व जगत हे चैतन्यमान आपल्याला भासते. आणि ती जी शक्ती आहे ती शक्ती ही परमेश्वराची आहे. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, ते येणारच आहे पुढे, ते आपण त्यात विचार करू. पण तुम्ही जो प्रश्न विचारला म्हणून मला असं वाटते, हे अजूनही कोणाचं काही मत असू शकते, इथेच आपण त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्मासी. कारण आत्ताच भारतीताईंनी काय सांगितलं, यजुर्वेद शाखे अंतर्गत हे असल्या या ठिकाणी वायूला सर्वात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्यांनी यज्ञ करतानाही वायू ही ब्रह्माचीच म्हणजे परमेश्वराचीच शक्ती आहे असं मांडलेलं आहे. कशी मांडली? तर प्राणशक्ती, चैतन्य शक्तीच्या रूपात. त्याचं व्यापकत्व हे चैतन्य शक्तीच्या रूपात आहे. त्याच्यामुळे सर्व जगत आपल्याला चैतन्यमय दिसते. म्हणून त्याला तिथे चैतन्य शक्ती म्हणून तिथे ब्रह्म म्हटलेला आहे त्याला. म्हणून ब्रह्म म्हटलेला आहे. असा माझा हे आहे. बरोबर आहे प्रकाशजी, तुम्ही म्हणलात ते अगदीच बरोबर आहे. आणि अजून एक त्याला एक दृष्टिकोन वेगळा की जेव्हा जेव्हा आता आपण बरीच स्तोत्र बघतो. आता गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपतीलाच त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी म्हणे, असं सगुण देवता आहे, पण शेवटी ती ब्रह्माचीच रूप आहेत ना वेगळी वेगळी. त्यामुळे त्याला तसंच त्या स्तोत्रामध्ये आपण ती मूर्ती किंवा ती देवता ही समोर ठेवून त्याच्यामधला ब्रह्म शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच्यातल्या ब्रह्म आपल्याला समजावं अशी त्याच्या पाठीमागची भूमिका असं मला वाटतं. त्या स्तोत्रामध्ये ज्या त्या देवतेची इतकी स्तुती केलेली असते की बाकी सगळे ब्रह्मा विष्णू महेश तुला नमस्कार करतात वगैरे असं आपण पुष्कळ स्तोत्रामध्ये बघतो. मग आपल्याला वाटतं की हे कसं काय कॉन्ट्रडिक्शन, गणेश पुराणामध्ये गणेशाची, विष्णू पुराणामध्ये विष्णूची, शिवपुराणात शिवाची. आणि त्या संदर्भात त्याला ब्रह्म समजून त्याची उपासना करा. त्याच्यामध्ये त्याच्यातलं ब्रह्मतत्व आपण त्याच्याकडे लक्ष देणं. शेवटी अधिष्ठान नित्येन सत्यम हे जे आचार्यांनी सांगितलंय त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय.
वर काहीही असलं, कुठलंही रूप असलं तरी त्याच्या अधिष्ठानाला ब्रह्म आहे आणि माझं लक्ष तिकडे असायला हवं. हे त्याच्यातलं मुख्य तत्व. बरोबर ओके. आहे. तेच महत्वाचं आहे. कारण या सगळ्या शक्ती कोणाच्या आहेत म्हणून तर त्याचं आपण हे विभूती योग पाहतो. किती विभूती सांगितल्या, त्या सगळ्या विभूती या परमेश्वराच्या स्वतःच्या आहेत. जेवढ्या विभूती सांगितल्या तेवढ्या सगळ्या विभूतीमध्ये संपूर्ण जगत, प्रत्येक जीव जगत सगळं येतं त्यात. त्या सगळ्या त्याच्या आहेत विभूती. एकाच तत्वाचं एकाच प्रगटीकरण. तत्वाच्या, परमेश्वर तत्वाच्या. मग तुम्ही त्याला काही म्हणा, वेगळं वेगळं नाव तुम्ही देऊ शकता, पण ते आहे शेवटी त्याच अधिष्ठान. अगदी बरोबर. ब्रह्माची एक व्याख्या बृहत्वात ब्रह्म अशी येते. बृहत्वात ब्रह्म म्हणजे स्थूल रूपात आपण बघितलं तर सगळ्यात तो व्याप्त आहे आणि सूक्ष्म रूपाने पण तोच आहे. तर त्यामुळे सगळ्यामध्ये तेच आहे आणि सगळं चैतन्य तत्व आपल्याला जे भासित होतंय पूर्ण सृष्टीत, तर ते एकमेव तेच आहे. त्यामुळे सगळीकडे ब्रह्मच आहे ना, असं सगळ्यामध्ये तेच आहे आणि सगळं तेच आहे. दोन्ही शब्द फार महत्वाचे. सगळ्यामध्ये तेच आहे आणि सगळं तेच बनलेलं आहे. हे आहे परमात्मा तत्व. रेखा काय म्हणायचंय का? नाही, मी तेच म्हटलं की बरोबर. किंवा असं म्हणता येईल का, की यजुर्वेदी लोक हे वायूचे उपासक होते, ऋग्वेदी लोक हे पृथ्वीचे उपासक होते, असं म्हणता येईल का? कारण का प्रत्येक जण कोणत्या कोणत्या देवतेला जास्त महत्व द्यायचे ना, म्हणजे त्याप्रमाणे त्या शाखा पण यजुर्वेद, सामवेद वगैरे अशा ज्या झाल्या लोकांच्या, त्यामुळे सुद्धा असतील की यजुर्वेदिक, ऋग्वेदी वगैरे असं आपण जे म्हणतो, तर ते कोणाकोणाची पूजा करायचे त्याप्रमाणे झालं का, असं असेल का? तसं आहेच ना, म्हणूनच ते वायुला म्हटलंय म्हणजे ना. वेगवेगळ्या उपासना केल्या तरी अल्टिमेटली ती ब्रह्माचीच उपासना असायची. नाही, आता हे जे आहे ना, सध्या मी पूर्ण ओपन करत नाही. याच याच्यात तुम्हाला ते येणार आहे की ऋग्वेदाचा जो हे असतो पंडित, त्याला काय म्हणतात, हे सगळं आता या आपण उपनिषदात शिकणारच आहोत. आणि अथर्ववेदाचा जो असतो त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. तुम्हाला पुढे येईल ते. मी आता सध्या त्याला अजून म्हणजे हे कारण पुढे पुढे तुम्हाला ते कळत जाईल. सध्या आपण तो बघतो तो श्लोक आहे की नाही, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. आता इथे केशव म्हणजे ब्रह्म म्हणून घ्यायचंय ना, केशव म्हणजे विष्णू म्हणून नाही घ्यायचं. मलाही भारतीय याच लोकाची आठवण झाली. आकाशात पतितम तोयम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. तिथे सगळं संपलं. चला आपण आता असं करूया, ह्या मंत्राचं वाचन पूर्ण करून घेऊ, मग पुन्हा डिस्कशन करू. वाचू का माधुरीताई? वाचू माधुरीताई वाचू का? चालेल. शम ही संज्ञा कल्याण असा अर्थ दर्शविते आणि म्हणून संपूर्ण शांतीपाठ म्हणजे आपल्यावर या शक्तींनी कृपा करावी म्हणून त्यांची केलेली प्रार्थना आहे. अशा प्रकारे त्यांची कृपा झाली म्हणजे आपल्यातील वर उल्लेखलेली इंद्रिये सुस्थितीत राहतात असा त्यांचा विश्वास असेल. हे उघडच आहे की आध्यात्मिक तत्वविवेचनाचे संपूर्ण व लाभदायक श्रवण घडावे म्हणून आणि शास्त्रांमध्ये निर्देशित केलेल्या मूल्यांची प्राप्ती, जोपासना व प्रत्यक्ष आचरण ह्यांच्या व्यासंगपूर्ण पाठपुराव्यासाठी म्हणून आपली ही सर्व इंद्रिये त्यांची सर्व शक्ती व सामर्थ्य यासह सुस्थितीत व संपूर्ण निरोगी असली पाहिजे. या शांतीपाठाचा आशय व रहस्यमय गूढार्थ यावरून आपली दृष्टी जर आपल्या भोवतालच्या रोगराईने पछाडलेल्या व अकाली मृत्यूने झडप घातलेल्या समाजावर नेली तर आपण ह्या संस्कृतीच्या प्रमुख भागाकडे किती दुर्लक्ष केलेले आहे आणि म्हणूनच आपण किती दुःख भोगत आहोत हे आपल्याला समजून येईल. आपल्या महान संस्कृतीच्या वारसावर आज आपण काही अधिकार सांगत असू तर तो म्हणजे आपल्या लज्जास्पद अज्ञानाला तत्वज्ञान विषयक उपेक्षेचा मुलामा देण्याचा निष्फळ प्रयत्न होय. समाजाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दलच्या सबबींना वेदांत कधीही भीक घालणार नाही. शारीरिक आरोग्य हे निश्चितपणे अत्यंत महत्वाचे आहे आणि आपण जर या शांतीपाठातील शब्दांवरील पडदा उचलून त्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे स्पष्ट दिसून येईल
आतापर्यंत शांतीपाठ हा साधकाच्या व्यक्तिगत, शारीरिक व मानसिक गोष्टी पुरताच मर्यादित होता. आता ही प्रार्थना थेट परमात्म तत्वाला दिलेली हाक ठरते. नमो ब्रह्मणे. संपूर्ण वेदांत वाङ्मयात अनंत तत्वाला परमात्म तत्व संबोधण्याकरता नित्याने वापरलेले नामाविधान म्हणजे ब्रह्म होय, की ज्याच्यावर गतिशीलता आणि जोम या अंशात्मक अभिव्यक्तीसह दृष्टोत्पत्तीस येणारे विश्वघटनेतील वैविध्य हा एक अध्यास आहे. नमस्ते वायू. वायू याचा अर्थ विश्वाचा संपूर्ण पसारा आणि त्याची व्याप्ती बनवणाऱ्या अनंत प्रकारच्या उपाधींमध्ये व्यक्त होणारी जीवनाची अभिव्यक्ती होय. ह्या वायूला वेदांतामध्ये अन्यथा सूत्रात्मा असं म्हणतात. त्याचा अर्थ असा की पुष्पहारात दोऱ्याच्या साहाय्याने निरनिराळी फुले जशी एकत्रित बांधली जातात, त्याप्रमाणे ज्याच्या अधिष्ठानावर संपूर्ण प्राणीमात्रांचे साम्राज्य, वनस्पती, प्राणी आणि मानव एकत्र बांधली गेली आहेत, अशी जीवनाची दृश्य अभिव्यक्ती परब्रह्म हे अव्यक्त व सर्वव्यापक असल्यामुळे आपली ज्ञानेंद्रिय व मनबुद्धी यांना गोचर होण्यास ते उपलब्ध होत नाही. वायू ही एकमेव सत्य स्वरूपाच्या अनंत गतिशीलतेची निखालस अभिव्यक्ती होय. कारण जीवनाचे जवळून निरीक्षण करते वेळी ती मानवाच्या आकलनाला उपलब्ध असू शकते आणि म्हणून वायू म्हणजे व्यक्त, ब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ होय. ऋतम आणि सत्यम श्रुती ग्रंथाच्या खऱ्या आशयाचे यथायोग्य बौद्धिक आकलन केल्यानंतर शास्त्राचा जो निश्चयात्मक अर्थ कळतो तो निर्देशित करण्याकरिता ऋतम ही संज्ञा वैदिक वाङ्मयात वापरली जाते. आपल्या रोजच्या व्यवहारात म्हणजे आचारात ते ऋत जेव्हा कृतीत उतरले जाते तेव्हा तो धर्म होतो आणि मग त्याला सत्यम असे म्हणतात. तत् माम अवतु. तत् म्हणजे ते परमात्म तत्व, सर्वांचे सारभूत तत्व, तो वायू, जेणेकरून माझा स्वाध्याय हितकारक होईल अशी माझ्यावर कृपा करो. ही प्रार्थना विद्यार्थी म्हणजे ब्रह्मविद्येचा अर्थी म्हणजे ब्रह्मविद्येची मागणी करणारा त्याने केलेली आहे. दोघांच्या परस्पर अध्ययन अध्यापनाच्या पवित्र कार्यात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून शिष्य आपल्या गुरूंवर सुद्धा त्याने कृपा करावी अशी परमात्म तत्वाला प्रार्थना करीत आहे. पुनरुक्ती ही मुद्दा ठसवण्यासाठी असते. सर्व संभवनीय विघ्नांचे निराकरण व्हावे म्हणून शांतीपाठाचा शेवट 3दा म्हटलेल्या ह्या मंत्राने केलेला आहे. संकटे अनेक प्रकारची असतात व त्यांची नामावली करणे हे अशक्य कोटीतले आहे. परंतु ज्यातून ती उद्भवतात त्या मूळ स्थानाच्या संदर्भात त्याचे मुख्य तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. अशा प्रकारे विघ्न प्रकाराचे अदृष्ट आपल्या मनातील स्वतःच्या अंतःकरणास अज्ञात म्हणजे आधिदैविक. दुसरं आहे अहिक आणि ज्ञान म्हणजे आधिभौतिक. आणि तिसरा विघ्न प्रकार आहे आत्मनिष्ठ म्हणजे आध्यात्मिक. म्हणजे अंतःकरणातील वरील 3 प्रकारच्या कारणांमुळे निर्माण झालेली सर्व संकटे टाळण्यासाठी 3दा शांती मंत्र म्हटला जातो. ताई थांबू इथे? हो हो. आता हे जे वाचलं त्याच्याबद्दल कोणाला काय सांगायचंय? अथर्व शीर्षात सुद्धा ऋतम वचमी सत्यम वचमी येतच की. हो. ऋत आणि सत्यमधला सूक्ष्म फरक इथे स्पष्ट केलाय. सत्य म्हणजे फक्त लौकिक किंवा आपण जे रेग्युलर म्हणजे लौकिक सत्य असं पण येतं. पण ऋत या शब्दावर आचार्यांनी जोर दिलाय. स्वामीजींनी पण ह्याची
खूप व्याख्या केली होती आता. ऋत म्हणजे शास्त्रीय सत्य, शास्त्राला अनुसरून जे आहे ते ऋत. म्हणजे त्यांनी काय म्हणलंय की हे ऋत जेव्हा कृतीत उतरवले जाते तेव्हा तो धर्म होतो. म्हणजे शास्त्र म्हणजे ऋतम आणि प्रॅक्टिकल म्हणजे थेरी, म्हणजे असा थेरी आणि प्रॅक्टिकल असं जर आपण त्याला सेग्रिगेट केलं तर ऋत म्हणला तर थेरी आणि प्रॅक्टिकल म्हणलं तर म्हणजे त्याला सत्यम असं म्हणता येईल का? हो. आणि पूर्वी गुरु शिष्य परंपरा होती ना, स्वामीजींच्या प्रवचनात खूप सारं सगळं क्लिअर होतं आपल्याला. स्वामीजींनी कसं सांगितलं की गुरु शिष्य परंपरा होती तर थेअरी प्रॅक्टिकल असं सुद्धा बायफर्केट नव्हतं, कारण की समोरासमोरच बसून मौखिक विद्या जास्ती होती. त्यामुळे आचार्यांनी दोनदा म्हटलं की ते पूर्ण झालं. आचार्यांनी ज्याच्यावर जोर दिला ते महत्वाचं. म्हणजे हे असे आपोआप संस्कार होत होते शिष्यांवर. तर आचार्य कशावर जोर देतात किंवा आचार्यांची अनुकूलता बघून शिष्यांना सगळं समजत होतं. असं जास्ती ती विद्या होती ना, त्यामुळे इथे सुद्धा शंकराचार्यांनी कशावर जोर दिलाय ना, तर शंकर भाष्यामध्ये स्वामीजी आता घेतातच आहेत ना, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती क्लॅरिटी येते. स्वामीजी घेतायत म्हणजे आज आज आपल्यामध्ये काही नवीन पण जॉईन झालेत म्हणून सांगते की आपल्या ह्या वर्गाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये रोज लिंक टाकली जाते. स्वामी अद्वैतानंदजींचं सकाळी 7:30 ते 8:30 प्रवचन असतं. सध्या कठोपनिषद चालू आहे त्याच्यात, पण कठोपनिषदामधल्या कन्सेप्ट पण सगळ्या उपनिषदांमध्ये अप्लाय होतातच. आणि ते ज्या पद्धतीने सांगत आहेत शंकर भाष्याला धरून, त्यावरून आपण तो अभ्यास आपल्याला बाकी सगळ्या अभ्यासासाठी, म्हणजे ते श्रवण आपल्याला सगळ्या अभ्यासासाठी उपयोगी पडतंय. तर ग्रुपमध्ये जॉईन झालं की ती लिंक आपल्याला मिळत जाईल. असं तर सकाळी घरात किंवा वॉकला गेले तर करता करता किंवा असं ते पण सकाळच्या वेळेस छान ऐकू शकतो. आता ह्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य दोघांचं म्हणजे ज्ञान देणं आणि ज्ञान घेणं या प्रोसेसला बाकी सगळ्या गोष्टीची पण अनुकूलता लागते. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण आहोत तर आपलं म्हणजे आरोग्य ठीक असलं तर आपण ते ऐकू पण शकतो, विचार करू शकतो. आणि शरीर स्वास्थ्य नसलं तर सगळं लक्ष तिकडे जातं. किंवा मग बाहेर काहीतरी बाहेरून काही प्रॉब्लेम्स असतात ज्याला अधिभौतिक म्हणतात, ते असले तरी सुद्धा मग आपल्याला तिकडे लक्ष द्यावं लागतं. मग ह्याच्याकडे अभ्यासाकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. असं सगळं चालू असतं. तर हे अडथळे येऊ नये किंवा आले तर आपण त्याला सहजपणे तोंड देऊ शकू किंवा त्यातून बाहेर निघू शकू, याच्यासाठी ही प्रार्थना. तर सूर्यप्राण आणि दिवस रक्षक तत्व म्हटलंय, ते पण आपल्यासाठी आवश्यक आहे. अपानाचं पण नियमन आवश्यक आहे. शारीरिक सामर्थ्य, त्यासाठी इंद्राची प्रार्थना. म्हणजे हाताचं काम, पायाचं काम म्हणजे सर्व हालचालींचं ते प्रतीक आहे पाय. तर हे सगळं व्यवस्थित चालू असलं तर ज्ञान प्राप्ती होणं सुलभ होतं. म्हणून प्रार्थना आवश्यक आहे. अजून कोणाला काय सांगायचं आहे? आणि मनाची पण अनुकूलता, म्हणजे सगळं सेट झालं आणि माझं मनच आतमध्ये अस्थिर असलं तर ते काही ज्ञान ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे
त्याला पण शांत राखण्यासाठी पण उपासनेची मदत होते. इथे वायूबद्दल पण स्पष्ट केलेलं आहे, आपण वाचलं आता. एक अजून फार महत्वाचं की हे एक असं उपनिषद आहे की ज्याचा शांतीपाठ हा वेगळा नाही आहे. शांतीपाठाला पहिला अनुवाक म्हटलेला आहे. शिक्षावल्ली सुरू झालेली आहे. इथे हा एक महत्वाचा या याच्यातला म्हणजे लक्षात घेण्यासारखा. इथे शांतीपाठ हा अनुवाका अंतर्गत आहे. शिक्षावल्ली ही जी पहिली त्यातली वल्ली आहे त्याला आरंभ झालेला आहे आणि त्याचा शांतीपाठ हा आहे आणि तो त्या अनुवाका अंतर्गत येणार आहे. म्हणून पहिला अनुवाक असा म्हटलं, कारण पुढचा येईल तो दुसरा राहील. बरोबर. म्हणजे हे एकच उपनिषद असं आहे की ज्यामध्ये शांतीपाठ हा त्या विषयामध्ये अंतर्भूत आहे. हा, कारण विषय शिक्षा आहे ना, मग शिक्षासाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्यामध्ये हा शांतीपाठ आहे त्यानुसार. म्हणून तो त्याला अनुवाकामध्ये घेतलेला आहे. हा एक महत्वाचा यात आहे. बरोबर. अजून कोणाला काय सांगायचंय? आपण वाचलं त्याच्याबद्दल काय? वायू हे गतिशीलतेची अभिव्यक्ती आहे आणि त्याला सूत्रात्मा पण म्हटलंय की त्याच्यामुळे, वायूमुळे सगळं जग जोडलं गेलंय, सगळे जीव जोडले गेले आहेत. म्हणून इथे वायूला महत्व दिलेलं आहे. वायूला, कारण त्या एकाचेच नाव आहे, सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, ह्या सगळ्या त्याचाच आहे, ते एकाच नावात. हिरण्यगर्भ पण स्वामीजींनी भरपूर स्पष्ट केलं. कारण तेही समजायला तसं कठीण आहे. ह्या तीन शक्ती येतात ना, ज्ञानशक्ती, चैतन्य शक्ती आणि म्हणजे प्राणशक्ती, हा मिळून हिरण्यगर्भ म्हणून. बट हिरण्य म्हणजेच ते ज्ञान आहे. ठीक आहे, मग आपण अभ्यास इथे. हा, बोला बोला. नाही, कोणाला काही अजून हे करायचं? हा, कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय, मोकळेपणे बोलू शकता. जे नवे आले त्यांना फास्ट होतंय का, किंवा म्हणजे थोडं म्हणजे जमतंय का, किंवा काही अडचणी येत आहेत का समजायला? थोडं सुरुवातीला वाटेल, मग सवय होईल. आणि त्याच्यातले बऱ्याच जणांनी प्रवचनं ऐकलेली आहेत, त्यामुळे थोडं बॅकग्राऊंड आहे सगळ्यांना. तर इथे एक गोष्ट मी अजून स्पष्ट करू इच्छितो की हे जे तैत्तरीय उपनिषद आहे, यात पुढे कुठेतरी येईल की हे कॉन्व्होकेशनच्या वेळेस झालेलं, जसं कॉन्व्होकेशनच्या वेळेस गुरु आपल्या शिष्यांना हे देतात ना उपदेश,
तसा याचा अर्थ आहे. त्यामुळे थोडस समजायला जर सुरुवात असेल तर थोडं कठीण जाईल, पण हळूहळू हळू खूप सुंदर आहे. जे आपण भविष्यात ऐकलेलं नाही अशा गोष्टी यात आहेत. त्यामुळे शांततेने आपण जाऊ शकतो. सगळ्यात चांगलं उपनिषद आहे. शासनम मध्ये येईल. आता ही हा, शिक्षा तर पुढे पुढे हळूहळू येईलच ते सगळं. संधी आणि म्हणजे उपासना पद्धतीचा जो विषय आला होता, अशा उपासना यात सांगितल्या की ज्या आपण म्हणजे कधी आपल्या दैनंदिन याच्यात कधी बघितलेल्या नाही. अशा संधी उपासना आहे, पांगत उपासना आहे, व्यावृत्ती उपासना आहे. त्याचे नावच सुद्धा कठीण आहे, पण फार सुंदर आहे ते. हळूहळू हळूहळू ते आपल्याला निदान माहिती तरी होत या निमित्ताने. हा, म्हणून हे उपनिषद हे स्वामीजींनी घेतलं होतं कोल्हापूरला. हो, तर विभूतीतही झालंय पूर्वी, बरेच वर्ष झाले त्याला. काही आता 1 वर्षापूर्वीच तर स्वामीजींचा ज्ञानयज्ञ झाला होता पुण्यामध्ये. निवारा तिथेही घेतलं होतं. शिक्षावल्लीच पूर्ण झालं होतं आपलं तिथे. तर काय होतं, आपल्याला प्रवचन ऐकलं तर तेव्हा आपल्याला कळल्यासारखं होतं, पण जेव्हा आपण बोलण्यासाठी त्याचा वाचन करतो किंवा त्याच्यावर विचार मंथन करतो तेव्हा ते असं उलगडत जातं, असा अनुभव होतोय. मला एक पुन्हा विचारायचं, मी म्हणजे माहित नाही त्रास देतेय का, पण ठीक आहे. इथे त्यांनी म्हटलंय की सकाळच्या वेळांचे म्हणजे सगळी कार्य सूर्याच्या ह्याच्यामुळे, म्हणजे सूर्य आणि आर्यमा असं त्यांनी म्हटलंय स्ट्रेट. आणि मग इथे त्यांनी म्हटलंय की रात्रीचे नियमन करतो वरुण, अपान, वायुरूप प्राणशक्तीचे व रात्रीचे नियमन करतो असं त्यांनी म्हटलंय. ह्याला आणि कोणाला थोडंसं काहीतरी सांगता येईल का? म्हणजे मला अजून त्याच्यावरती थोडं डिटेल हे हवं. पेज नंबर 11 वर. किंवा आज नाही जमलं तर पुढच्या वेळेस सांगा. एकदम सोपं आहे की पृथ्वी सापेक्ष दिवस रात्र आहे. अंतरिक्षाचा विचार केला, बाकीचा विचार केला तर असं काही नाहीच आहे ना. सायन्स आणि हे आपण थोडस विचार बघितलं ना तर मग कळेल की नाही. सायन्स म्हणतंय, काय सांगतं की पृथ्वी फिरतीये त्यामुळे दिवस रात्र होत आहेत. पण ऍक्च्युली एकदम वरती जाऊन बघितलं तर सगळे नुसते ग्रह नक्षत्र असे दिसत आहेत ना, म्हणजे अंतरिक्षातून किंवा बाकी. तर ते आपल्या सापेक्ष आहे, पण ईश्वर सापेक्ष काहीच नाहीये. म्हणजे सगळं काही व्याप्त आहेच आहे ना, पण प्रत्येकाला अनुभूती कशी होते, म्हणजे अनुभव कसा येतोय आणि प्रत्येकाच्या दृष्टीने. म्हणजे आता अगदी ह्याच्यासाठी आमचे स्वामीजी खूप चांगलं उदाहरण देतात की हत्ती असा ठेवलाय मोठा, तर सगळ्यांचे डोळे बांधले आणि सगळ्यांना स्पर्श करायला सांगतात. तर कोणी म्हणतं खांबासारखा, त्यांनी पायाला धरलंय, सोंडेला धरलंय, तर तो पण म्हणतोय की असाच आहे, खांबासारखा वाटतोय. पाठ जे पकडतायत ते म्हणतात भिंतीसारखा आहे. शेपूट ज्याने धरलीये तर ते सांगतायत दोरीसारखं आहे काहीतरी. म्हणजे प्रत्येकाचं, पण जेव्हा डोळे उघडतात तर त्यांना कळतं की हत्ती आहे हा, पण डोळे बंद आहेत तर प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे की नाही. ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस याचा विचार करू. मी हे फक्त ह्याचं थेट उत्तर देऊ इच्छिते दे पटकन प्रश्नाचं. इथे मित्र, वरुण आणि अर्यमा हे जे 3 म्हटलेले आहेत ना, ते सूर्याचीच 3 रूपं आहेत असं एका पुस्तकात लिहिलेलं आहे. मित्र हे उगवत्या सूर्याचं हे आहे, वरुण हे मावळत्या सूर्याचं, आणि अर्यमा हे दिवसभर जो सूर्य आपल्याला शक्ती पुरवत राहतो त्याचं. म्हणजे उगवणारा सूर्य, मावळणारा सूर्य आणि मधल्या दिवसाचा, असं मधला जो आहे तो अर्यमा आहे. वरुण म्हणजे किरण आवरून असताना जाणारा सूर्य. आणि वेदामध्ये मित्रा वरुण ही एक जोडीची देवता आहे, देवतांची द्वयी आहे. आणि त्या मित्रा वरुणावरती अनेक अनेक सूक्त आहेत, म्हणजे 12-14 सूक्त ऋग्वेदामध्ये मित्रा वरुणावरती येतात. म्हणजे मित्र म्हणजे उगवणारा सूर्य, वरुण म्हणजे मावळणारा सूर्य, आणि अर्यमा म्हणजे दिवसभर जो आपल्याला शक्ती पुरवतो तो. म्हणून ते 3ही सूर्याचीच रूप आहेत असं म्हटलेलं आहे तिथे. ठीक आहे, थँक्यू.
हम्म. बरोबर. आता आपण पुढच्या वेळेस तुम्ही उपस्थित करू शकता काही शंका असल्यास. आता आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे रिसेंटली म्हणजे परवाच आम्ही चिन्मय विभूतीमध्ये खूप मोठं युवांचं शिबिर झालं. त्याला युथ कन्व्हेन्शन म्हणतात. ते इंटरनॅशनल लेवलवरचं होतं आणि ते बघायला मिळालं याचा मला खूप एक आनंद वाटला, म्हणून थोडंसं त्याच्याबद्दल सांगायचंय. तर आपल्याला चिन्मय मिशन म्हणजे आपला वर्ग किंवा प्रवचन ऐकणे वगैरे असं आपल्याला माहिती असतं, पण मिशनची वेगवेगळी रूपं कशी डोळ्यासमोर येतात त्यातला हा एक पैलू. म्हणजे तिथे जगभरातून आणि भारताच्या विविध भागातून कानाकोपऱ्यातून साऊथ मधून जास्त होते मुलं. ग्रुपनी काही काही एकटे एकटे पण होते, काही आईवडिलांनी पाठवलेले एकटे होते. असं करून 800 मुलं आणि 6 स्वामी आणि 15 ब्रह्मचारी एवढे तिथे उपस्थित होते. आणि सुधर्मा ऑडिटोरियम आहे, आपल्याला माहिती आहे. ते संपूर्ण भरून तरुण वर्ग दिसतोय हाच आनंद होता. कारण नेहमी आम्हाला शिबिरांमध्ये रिटायर्ड लोकांना बघायची सवय आहे, त्यामुळे तो उत्साह बघून इतकं बरं वाटलं. म्हणजे भजन गाणं, श्लोक म्हणणं, असं खणखणीत आवाजात सगळे मिळून एकदम म्हणतात. एकदम ते व्हायब्रेशन्स एवढे छान घुमत होते ना सगळीकडे. टाळ्या, भजनाबरोबर टाळ्या जेव्हा वाजवल्या जातात जोरात एकदम, असा तो एक उत्साह खूप बघायला मिळाला. आणि संस्कार आणि जे त्यात नसतात त्यांनाही जर तिथे आणलेलं असेल तर त्यांच्यावर ते संस्कार पडतात आणि तेही तसे होऊ लागतात. म्हणजे आणि पुढच्या म्हणजे आता ह्या सध्याच्या जीवनामध्ये ते खूप आवश्यक आहे, कारण सगळीकडे स्ट्रेस वाढला आहे किंवा सक्सेस पाहिजे आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तर ते मुलांना त्याचा उपयोग कसा होतोय हे पण तिथे लक्षात आलं, दिसत होतं. म्हणजे आणि आपल्याला एक असं वाटतं की आपण हे जे ज्ञान घेतोय किंवा त्याचा अनुभव किंवा आनंद तो पुढच्या पिढीला मिळावा ही एक कळकळ मनामध्ये असते. तर त्यासाठी पण हे आता फक्त पुण्यातून म्हणा किंवा महाराष्ट्रातून फार कमी मुलं होती. तर ती एक हे वडील आम्ही आता असं वाटेल कोणाला की तू कशासाठी गेली होती, तर आम्ही सेवा म्हणून गेलो होतो. माझ्या बरोबर कल्पना भोपळे होती. आम्हाला जे असेल ती करणार आम्ही कळवलं होतं, पण आम्हाला आचार्यांना सर्विंग सांगण्यात आलं आणि डॉक्टर राणेंना धन्वंतरीमध्ये ड्युटी होती. तर ह्या सगळ्या याचा वृत्तांत कल्पना भोपळेने लिहिला आहे कार्यक्रमाचा. तो मी नंतर ग्रुपवरही टाकते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना निवांतपणे वाचता पण येईल. तर हे असं युथ कन्व्हेन्शन तिथे झालं. त्याच्यामध्ये काय काय होतं, तर त्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंद जे चिन्मय मिशनचे विश्व प्रमुख आहेत, त्यांनी त्यांचं एक पुस्तक आहे स्टॉर्म टू परफॉर्म. ते पुस्तक 3 दिवस त्याच्यावर प्रवचन झालं त्यांचं. ते शिकवलं. तर त्यात काय आहे ते पण ह्या कल्पनाच्या लेखामध्ये आलेलं आहे. आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने युवांना जागृत केलं. म्हणजे किंवा सध्याच्या ज्या त्यांच्या सवयी आहेत किंवा वागण्याच्या रीती आहेत किंवा जगाबरोबर तसं तसं ते करत राहतात, पण ते कसं पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक होतं
ते त्यांनी छान समजावून सांगितलं. आणि तुम्ही जर गीतेचा अभ्यास केला आणि गीतेतले त्यांनी 5 महत्वाचे श्लोक सार काढून त्यांचा अर्थ सांगितला. आणि तो जर केला तर तुम्हाला काय काय फायदे होतील, म्हणजे तुम्हाला जे सक्सेस हवंय किंवा तुम्हाला जी मनाची शांती हवी आहे ती कशी आत्ता लवकरच जर तुम्हाला लाभत गेली तर त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल. त्याच्यासाठी ते युवांना खूप त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे आपल्या प्रवचनासारखं प्रवचन नव्हे, त्यांच्या भाषेमध्ये खूप छान समजावून सांगितलं. आणि गीता ऐकायला या म्हटलं तर कोणी येणार नाहीत मुलं, पण स्ट्रॉंग टू परफॉर्म म्हटल्यावर ते जरा जास्त उत्साहाने ते ऐकतात. तर त्याचं शिबिराचं टायटल पण बी देअर हार्नेसिंग बी देअर फॉर हार्नेसिंग युथ पोटेन्शियल असं होतं. तर पोटेन्शियलवर खूप स्वामी मित्रानंदाजींनी पण त्यांचंही कडकडीत भाषण झालं, एकच पण खूप पॉवरफुल. आणि बाकीचेही स्वामीज होते, त्यांची सेशन्स झाले. एक आज आपला सूर्याचा विषय झाला म्हणून एक आठवण येते, तेवढी सांगते की सूर्या 108 नावाचं एक नाटक होत. तर असं नुसतं ऐकलं होतं की रात्री नाटक आहे मुलांचं, बघायला गेलो आणि ते एवढं जबरदस्त होतं. म्हणजे साऊंड, लाईट, इफेक्ट्स आणि डान्स आणि डायलॉग्स आणि तशी ड्रेपरी सगळी त्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये डायलॉग्स मधून सूर्याचं महत्व, सूर्याच्या उपासनेचं महत्व, गायत्री मंत्र. आणि गायत्री नुसतं तुम्ही जानवं घालून घेणं किंवा कार्यक्रम करणं ही काही उपासना नव्हे, म्हणजे याच्यासाठी ते करू नका. तर तुम्ही प्रत्यक्ष गायत्री मंत्राचं पठण केलंच पाहिजे. आणि ते कसं ते त्या नाटकामधूनच सांगण्यात आलं. नंतर 108 वेळाच का म्हणायचं असतं, मग माळ 108 म्हणायची का असते, त्याचंही एकदम म्हणजे स्क्रीनवर त्यांनी ते सगळं दाखवलं. आता ते सगळं इथे 10 मिनिटात सांगणं शक्य नाही, तेव्हा तेव्हा हा लेख तुम्ही जरूर वाचा, मी सांगते. कल्पनाने लिहिलेलं आहे. हरिओम 28 ते 31 मे 2025 मध्ये झालेले इंटरनॅशनल युथ कन्व्हेन्शन वृत्तांत. बी देअर फॉर हार्नेसिंग युथ पोटेन्शियल. शिबिराचे उद्घाटन चिन्मय मिशनचे ग्लोबल हेड स्वामी स्वरूपानंदजी यांच्या हस्ते झाले. उच्च ध्येय ठेवा, आपल्यातील क्षमता शोधा, विकास करा. त्यासाठी साधना आवश्यक आहे. या मार्गावर चालताना तुम्हाला मार्गदर्शन करणारी 4 महत्वाची पुस्तकं मिशन मधली. किंडल लाईफ म्हणजे जीवन ज्योत, वी मस्ट आपण हे केलेची पाहिजे. सेल्फ अनफोल्डमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची मार्गदर्शिका. आणि अजून एक होतं तर अशा प्रकारे ते सांगितलंय. आणि जिथे बाहेर तर स्टॉर्म असतंच, म्हणजे अडथळे येतात तिथे, आणि आतमध्ये पण स्टॉर्म असतो. इनर कॉन्फ्लिक्ट, इनर स्टॉर्म, यावर मात करण्यासाठी धर्माचा आधार घेऊन लढा दिला तर शक्तिवर्धन होते. जिथे आसक्ती असते तिथे अपेक्षाभंग ठरलेलाच आहे. अपयश मिळाले तर त्यातील कमतरता शोधून काढा. त्याला इतरांना दोष देण्यात किंवा त्याच्यावर चिंता करण्यात वेळ घालवू नका वगैरे, असं ते
बरेच संदेश दिले आहेत. आणि हे 5 श्लोक महत्वाचे. कर्मण्येवाधिकारस्ते उद्धरेदात्मानं अनन्याश्चिंतयन्तो मा यत्करोषि यदश्नासी आणि सर्व धर्मान् परित्यज्य. 5 महत्वाचे श्लोक सगळ्यांना पाठ पाहिजे हे गीतेमधले. तर हा यातला मुख्य संदेश होता. तुम्ही जरूर वाचा. त्याच्याबरोबर इतर पण कार्यक्रम झाले, म्हणजे इतर वक्त्यांची भाषणं झाली. हॅलो, हा बोल. कशाच्या पुढे? झाडेगाव. नाही, आम्ही आता झाडेगाव. आता झाडेगावचा बोर्ड हा आलं तुमच्या. नाही, ती प्रवासात आहे. हा, तर तुम्ही हे तिथे वाचा. तिथे अजून ह्याच्यावर हे होतं, आपल्या ऑपरेशन सिंदूरवर आधारित थीम होती. नंतर ते ब्राह्मोस कडून एक वक्ते आले होते वगैरे, अशा अनेक गोष्टी. तुला बोलायचंय, पण आता इथे 2 मिनिट वेळ आहे. ठीक आहे, आपण पठण करूया. तत्पूर्वी तू हे करशील ना, शांतीपाठ पुरुष सूक्ताचा. हो. म्हणू ॐ तच्छंयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः चिन्मय ऊर्ध्वं भजनावली मध्ये आहे. स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदे चतुष्पदे. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशाङ्गुलम्. पुरुष एवेदगं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येशानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा. अतो जायागंश्च पूरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्तेहाभवात् पुनः. ततो विश्वं व्यक्रामत् सासनान् शने अभि. तस्माद् विराडजायत विराजो अधिपूरुषः स जातो अत्यरिच्यत. पश्चात् भूमिमथो पुरः यत्पुरुषेण भविषा देवा यज्ञमतन्वत. वसन्तो अस्यासीदाज्यम् ग्रीष्म इद्मः शरद्धविः. सप्तास्यासन् परिधयः त्रिसप्तः समिधः कृताः. देवा यज्ञन्यन्तन्वानाः अबध्नन् पुरुषं पशुं तं यज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः. तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये. तस्माद् यज्ञात् सर्वहुतः संभृतं पृषदाज्यं पशुगंस्तागंश्चक्रे वायव्यान् आरण्यान् ग्राम्याश्च ये. तस्माद् यज्ञात् सर्वहुतः ऋचः सामानि जग्निरे छन्दागंसि जग्निरे. तस्मात् यजुस्तस्मात् अजायत. तस्मादश्वा अजायन्त ये केचो भयादतः गावो जग्निरे.
तस्मात् जात अजावयः यत्पुरुषं व्यददुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु का भूरुपादावुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यागं शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत मुखाद् इन्द्रश्च अग्निश्च प्राणाद् वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशश्रोत्रात् तथा लोकागम अकल्पयन् वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वाभिवदन् यदास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रदिशश्चितस्रः शक्रप्रविद्वान् प्रदिशश्चतस्रः तमेवं विद्वान् मृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमान सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः अद्भ्यः सम्भूत पृथिव्यैरसाश्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेवं विद्वान् मृत इह भवति नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीरा परिजानन्ति योनिम् मरीचीना पदमिच्छन्ति वेधसः यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये ऋचं ब्राह्मं जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्यात्तम् इष्टं मनीषाण अमुं मनीषाण सर्वं मनीषाण ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम प्रार्थना. खूप मस्त म्हटला. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ